याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता. तुम्ही बघताय, रस्ता असू दे, रेल्वे असू दे किंवा विमान सेवा असू दे, हे सरकार सातत्याने म्हणत असतं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतो. मान्य करते मी, अच्छे को अच्छा बोलाचे. इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का? तो झाले. रस्ते चांगले झाले, पण ऍक्सिडेंट वाढलेत का? हो, वाढले. पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झालं, मलाही आनंद वाटला. जरी आमचं सरकार नसतं, विरोधात असलं तरी अच्छे को अच्छा बोल. इतका आनंद वाटला, टर्मिनल नवीन एक्सटेन्शन झालं आणि नंतर ते तुंबलं. म्हणजे इट वॉज शॉकिंग की एक नवीन कोरं टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळं टर्मिनलचा सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. असं कसं होतं? याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर रेल्वेचा ऍक्सिडेंट तुम्ही बघितलं परवा काय झालं. काल पडलेलं विमान. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सुधारता एकीकडे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्मचिंतन आपण केलं पाहिजे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचं, सुरक्षिततेचा विचार कोण घेणार, जबाबदारी कोण घेणार? या सगळ्याची जबाबदारी सरकारने कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, विमान असू दे, रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे, ह्या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि एक मंत्री ते गांभीर्याने घेत आहेत हे मी आवर्जून सांगू इच्छिते. कारण मी गडकरी साहेबांकडे अनेक वेळा विषय मांडलाय. गडकरी साहेबांनी मला शब्द दिलाय आणि ते नेहमी सुरक्षिततेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. ते स्वतः मंत्री म्हणून म्हणतात की तुम्ही पार्लमेंटमध्ये मागणी करा, मी उत्तर देईन सुरक्षिततेवर आणि आपण सगळे मिळून सुरक्षिततामध्ये लक्ष घालू. आणि त्यांनी प्रत्येक खासदार आमदारला टार्गेट दिलंय की तुम्ही तुमच्या मतदारसंघात हे सुरक्षिततेचं काम करा. त्याचा पाठपुरावा मी स्वतः अनेक वेळा करते, पण राज्यामध्ये नाही, देशामध्ये त्या मीटिंग्स घेतल्या जात नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं कौतुक केलं जातं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट, अर्बनायझेशन या सगळ्याबद्दल बोललं जातं, पण बेसिक सेफ्टी नसेल. मग पाण्यामध्ये असेल किंवा आज जे ऍक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यातली वाढ असेल, पोल्युशन असेल, या सगळ्या गोष्टी आता परत म्हणे कोविड वाढत चाललंय, याचा आढावा कोण घेते का नाही या राज्यामध्ये? अतिशय गंभीर आव्हानं या राज्याच्या समोर आणि देशासमोर आज आहे.